विद्यार्थ्यांनो, सप्र नमस्कार. मुंबई उच्च न्यायालय याकरता आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा पुढील व्हिडिओ आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न बघणार आहोत 50 गुणांसाठी. आणि जेवढेही प्रश्न आहेत त्याचे तुम्ही मॉक सराव करू शकता. तुम्ही काय करायचे, प्रश्न आणि ऑप्शन रीड करत असताना त्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. जर आपल्याला अजून वेळ हवा असेल तर तुम्ही व्हिडिओला पॉज करा आणि त्यानंतर खाली उत्तर कमेंट करायचं आहे. अशी ॲक्टिव्हिटी का करायची, तर तो प्रश्न लक्षात राहण्याकरिता आपल्याला नक्की मदत होईल. पहिला प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते आहे? सार्वजनिक सत्यधर्म, दिनमित्र, दिनबंधू की देशबंधू? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर सत्यशोधक समाजाचे जे मुखपत्र आहे ते आहे विद्यार्थ्यांनो दिनबंधू. पुढील प्रश्न, SNDT विद्यापीठ स्थापन करण्याचे कोणाचे स्वप्न पूर्ण झाले? महर्षी कर्वे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर की पंडिता रमाबाई? तर सांगा, SNDT विद्यापीठ स्थापन करण्याचे कोणाचे स्वप्न या ठिकाणी पूर्ण झाले आहे? तर योग्य उत्तर आहे महर्षी कर्वे यांचे. यानंतर पुढील प्रश्न, आगरकरांनी अनिष्ट सामाजिक रूढींवर प्रहार करण्यास सुरुवात केली कारण ते ख्रिश्चन धर्माने प्रेरित झाले होते. त्यांचे टीकांशी मतभेद झाले होते. सनातन लोकांचा त्यांना सूड घ्यायचा होता. ते लोककल्याणाच्या तळमळीने प्रेरित झाले होते. तर सांगा, आगरकरांनी अनिष्ट सामाजिक रूढींवर प्रहार करण्यास सुरुवात केली कारण ते लोककल्याणाच्या तळमळीने प्रेरित झाले होते. यानंतर पुढील प्रश्न, गुलामगिरीचे लेखक कोण आहेत? महात्मा फुले, म. गो. रानडे, गोपाळ कृष्ण गोखले की रामकृष्ण भांडारकर? तर गुलामगिरीचे जे लेखक आहेत ते आहे महात्मा फुले. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या वर्षी महात्मा फुले यांचं निधन झालं? 1890, 1892, 1893 की 1894? तर महात्मा फुले यांचं जे निधन आहे ते ऑप्शन क्रमांक 1 1890 मध्ये झालं आहे. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण भारतातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी जबाबदार आहे? राणी लक्ष्मीबाई, रझिया सुलतान, सावित्रीबाई फुले की अहिल्याबाई होळकर? तर भारतातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले या जबाबदार आहेत. पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? राजाराम महाविद्यालय, विलिंग्डन महाविद्यालय, डेक्कन महाविद्यालय की फर्ग्युसन विद्यालय? तर सर्व प्रश्न नाही, परंतु ज्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला येता येत ना ती देखील आपण खाली कमेंट करू शकता. आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, कारण की डेली बेसिसवर सकाळी 9 वाजता मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर ही फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते. यानंतर पुढील प्रश्न, शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणासाठी फी माफीची घोषणा कधी केली? 25 जुलै 1917, 21 नोव्हेंबर 1917, 2 एप्रिल 1894 की 2 जुलै 1917? तर लक्षात घ्या, शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणासाठी फी माफीची घोषणा जी आहे ती 25 जुलै 1917 रोजी केली आहे. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र केव्हा सुरू झाले? 1880, 1891, 1882 की 1883? तर महाराष्ट्रात केसरी हे जे वृत्तपत्र आहे ते 1881 मध्ये सुरू झाले. पुढील प्रश्न, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली? मुंबई, नागपूर, पुणे की छत्रपती संभाजीनगर? तर पीपल्स एज्युकेशन सोसायटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याची स्थापना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी केली आहे. पुढील प्रश्न, महारवाड्यात राहणाऱ्या गंगाराम कांबळे यास चहाचे दुकान कोणी घालून दिले? महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू की वरीलपैकी कोणीही नाही? तर महारवाड्यात राहणाऱ्या गंगाराम कांबळे यास चहाचे दुकान राजर्षी शाहू महाराज यांनी घालून दिले. पुढील प्रश्न, शाहू महाराजांनी राजाराम महाविद्यालयाचे हस्तांतरण कोणाकडे केले? आर्य समाज, प्रार्थना समाज, ब्रह्मो समाज की सत्यशोधक समाज? तर शाहू महाराजांनी राजाराम महाविद्यालयाचे हस्तांतरण हे आर्य समाजाकडे केले आहे. पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा कोणत्या वर्षी आपल्या राज्यात आणला? 1916, 1917, 1918 की 1919?
तर लक्षात घ्या, राजर्षी शाहू महाराज यांनी विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा हा 1917 मध्ये आपल्या राज्यात आणला. यानंतर पुढील प्रश्न, मागासलेल्या वर्गासाठी नोकरीत 50% जागा राखीव ठेवण्याची तरतूद आपल्या संस्थानात कोणी केली? सयाजीराव गायकवाड, महाराज भोसले, श्रीपतराव पंतप्रतिनिधी की राजर्षी शाहू महाराज? तर मागासलेल्या वर्गासाठी नोकरीत 50% जागा राखीव ठेवण्याची तरतूद राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानात केली. पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? 1856, 1857, 1896 की 1866? तर गोपाळ गणेश आगरकर यांचा जो जन्म आहे तो ऑप्शन 1 1856 मध्ये झाला. यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मशताब्दी वर्ष खालीलपैकी कोणते वर्ष म्हणून साजरे केले जाते? समता वर्ष, सांस्कृतिक वर्ष, ग्रंथ वर्ष की सामाजिक न्याय वर्ष? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मशताब्दी वर्ष हे सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे केले जाते. यानंतर पुढील प्रश्न, धोंडो केशव कर्वे यांचे कार्य कोठे विस्तारले आहे? हडपसर, हिंगणे, पाषाण की चिंचवड? तर धोंडो केशव कर्वे यांचे कार्य हिंगणे मध्ये विस्तारले आहे. पुढील प्रश्न, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली? महात्मा फुले, भाऊराव पाटील, धोंडो केशव कर्वे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल. आणि जर आपल्याला 2025 मधील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी यावर जर एक व्हिडिओ हवा असेल, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या व्हिडिओत आपण जानेवारी ते डिसेंबर 2025 पर्यंतचे एकूण 310 प्रश्न कव्हर केले आहेत. जे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत तेच त्या व्हिडिओमध्ये आपण इन्क्लूड केले आहेत. हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो व्हिडिओ देखील आवर्जून बघून घ्या. आणि ते जे यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर, त्याला देखील तुम्ही सबस्क्राईब करा, ज्यावर आपण यूट्यूब लॉंग व्हिडिओ तसेच यूट्यूब शॉर्टच्या माध्यमातून करंट अफेअरची तयारी करून घेत असतो. तर भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना महात्मा फुले यांनी केली. यानंतर पुढील प्रश्न, न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस कोण जबाबदार होते? गोपाळ हरी देशमुख, बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकर सेठ की गोपाळ गणेश आगरकर? तर लक्षात घ्या, न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस गोपाळ गणेश आगरकर हे जबाबदार होते. यानंतर पुढील प्रश्न, छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले? मिस मेरी वसतिगृह, मिस रोझी वसतिगृह, मिस क्लार्क वसतिगृह की मिस व्हिक्टोरिया वसतिगृह? तर छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी ऑप्शन 3 मिस क्लार्क वसतिगृह सुरू केले आहे. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे, शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? राजाराम मोहन रॉय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वामी दयानंद की गोपाळ गणेश आगरकर? आणि विद्यार्थ्यांनो, अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल ते खाली थँक्यू देखील कमेंट करू शकता. तर शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? इसवी सन 1855, 1856, 1857 की 1858? तर गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म हा ऑप्शन क्रमांक 2 इसवी सन 1856 मध्ये झाला. यानंतर पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी पंचगंगेचा घाट सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी कधी खुला केला? 1901, 1905, 1909 की 1911? तर राजर्षी शाहू महाराजांनी पंचगंगेचा घाट हा 1901 मध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी खुला केला. यानंतर पुढील प्रश्न, बावनकशी सुबोध रत्नकार हा ग्रंथ कोणी लिहिला? पंडिता रमाबाई, महात्मा फुले, सावित्रीबाई की सरस्वती जोशी? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे सावित्रीबाई. यानंतर पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांवर कोणत्या व्यक्तीचा प्रभाव होता? थॉमस पेन, कार्ल मार्क्स, जॉन स्टुअर्ट मिल की व्होल्टेअर? तर लक्षात घ्या, गोपाळ गणेश आगरकर यांवर जॉन स्टुअर्ट मिल या व्यक्तीचा प्रभाव होता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय याकरता 15,000 प्रश्न
आणि 300+ ऑनलाईन टेस्ट हव्या असेल तर आपण घेऊ शकता. याची जी प्राईज आहे ती आहे 299, परंतु ऑफरमध्ये फक्त तुम्हाला 249 मोर स्पेसिफिक 240 रुपीजमध्ये ही मटेरियल मिळेल. हा कोर्स परचेस करताना NEW20 हा कुपन कोड यूज करायचा आहे आणि कोर्स परचेस करा. फक्त 240 रुपयामध्ये मटेरियल मिळेल. यामध्ये जेवढ्याही ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट दिला आहे, ज्यामुळे तुमच्या PDF फाईल रीड झाल्यानंतर तुम्ही टेस्ट द्या, किती वेळेस टेस्ट द्या, त्या ठिकाणी अनलिमिटेड अटेम्प्ट तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे. तर परचेस करण्याकरिता ॲप डाउनलोड करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. यामध्ये मोबाईल नंबर OTP टाकून तुम्ही लॉग इन करू शकता आणि हा कोर्स परचेस करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.